नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी मस्त असं चिकन बनवणार आहे आणि फक्त एकदा असं माझ्यासारखं तुम्ही पण चिकन बनवून बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथं मी 1.5 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलंय. आता ह्याच्यावर मी मीठ घालणार आहे, अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि 1 लिंबाचा रस पिळणार आहे. लिंबाचा रस पिळल्यावर चिकन चवीला छान लागतं. आता हे लिंबाचा रस पिळल्यावर चांगलं चिकनला चोळून घ्यायचं आणि चिकन 10 ते 15 मिनटं तसंच ठेवून द्यायचं. म्हणजे लिंबाचा रस, हळद, मीठ चिकनमध्ये चांगलं मुरतं आणि चिकन खायला एकदम भारी लागतं. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि चिकन बनवायसाठी मसाला काय काय घेतलाय ते बघूया. तर इथं मी सुक्या खोबऱ्याची अर्धी वाटी खिसून घेतली, 1 इंच आलं तुकडं करून घेतल्यात, मुठभर लसूण सोलून घेतलाय, चुलीत भाजलेला कांदा घेतलाय आणि मुठभर कोथिंबीर घेतली. 2 कांदा चुलीत भाजून घेतलेत, कांदा जास्त घालायचा आहे. आता खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि आलं मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आणि पाणी न घालता ह्याची चांगली बारीक पेस्ट करायची. तर बघा, पाणी न घालता चांगली बारीक पेस्ट करून घेतली. आता ही पेस्ट काढून ठेवूया. आता ह्याच भांड्यात भाजलेला कांदा घालायचा, 1 चमचाभर मीठ घालणार आहे. मीठ आपण अगोदर सुद्धा चिकनला लावून ठेवलंय, त्याच्यामुळं मीठ कमीच घालायचं. कांद्या लसणाची चटणी घालणार आहे. तर मी इथं 5 चमचे कांद्या लसणाची चटणी घालणार आहे. तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला. 1 जाडसर चिरून टोमॅटो घेतलाय, तो टोमॅटो सुद्धा घालणार आहे. टोमॅटोनं चिकनला चव चांगली येते. आणि आता हा मसाला सुद्धा बारीक वाटून घ्यायचा आहे. तर बघा, हा मसाला सुद्धा बारीक वाटून घेतलाय. आता मी इथं गॅसवर कुकर तापायला ठेवलाय. आज चिकन मी कुकरमध्येच बनवणार आहे. थोडंसं जास्तच तेल घालणार आहे. आता हे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपण लसूण, खोबरं, आलं, कोथिंबीर वाटून ठेवली तो मसाला घालायचा आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. तुम्ही एकदा माझ्यासारखं चिकन बनवून बघा. चिकनला लिंबू चोळून ठेवा. लिंबामुळे चिकन खायला खरंच लय भारी लागतं. आता हा मसाला मी तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे. तर बघा, मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेतलाय. आता आपण वाटून ठेवलेली चटणी घालूया. आता ही चटणी सुद्धा ह्या तेलामध्ये, मसाल्यामध्ये चांगली भाजून घ्यायची. जेवढी चटणी चांगली भाजली जाईल तेवढं चिकनला चव पण चांगली येते. तर बघा, चटणी इथं चांगली भाजून घेतली. आता आपण जी चिकन मुरत ठेवलं होतं ते चिकन घालायचंय. आणि हे चिकन ह्या मसाल्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं.
आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि बारीक गॅस करून चांगलं 10-15 मिनटं शिजवून घ्यायचं म्हणजे ह्याला चांगलं पाणी सुटतं. चिकनमध्ये मसाला पण चांगला मुरतो आणि मधनाधनं असं 5-5 मिनटानं हलवून घ्यायचं, नाहीतर कुकरच्या बुडाला चिकन करपू शकतं. तर इथं मी 5-5 मिनटानं हलवून 10 ते 15 मिनटं हे चिकन ह्या मसाल्यामध्ये चांगलं शिजवून घेणार आहे. तर बघा चिकनला किती छान पाणी सुटलंय, मसाला पण चांगला चिकनमध्ये मुरलाय. आता हे चिकन तसं बघायला गेलं तर शिजलंयच. तुम्ही बिन पाणी घालता सुद्धा हे चिकन खाऊ शकता. बिन पाणी घालता सुद्धा चिकन खायला चांगलं लागतं. पण मी ह्याच्यात पाणी घालणार आहे कारण मी थोडंसं रस्स्याचं चिकन बनवणार आहे. तर दुसरीकडे गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलंय. गरम पाणीच घालायचं आहे. गरम पाणी घातलं की चिकनला रंग चांगला येतो आणि चव पण चांगली येते. लपथबत चिकन करणार आहे त्याच्यामुळं मी थोडंच पाणी घातलं. कुकरला आपण जर जास्त पाणी घातलं तर पाणी आटत नाही आणि पाणी जास्त होतं. म्हणून आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढंच पाणी घालायचं आहे. आणि आता झाकण लावून 1 शिट्टी करून घेणार आहे. पण गॅस बारीकच करायचा आहे, गॅस मोठा करायचा नाही. बारीक गॅसवर 1 शिट्टी केली तरच चिकनला कलर चांगला येतो. तर बघा 1 शिट्टी करून कुकर थंड झालाय. आता झाकण काढलंय आणि तुम्ही बघू शकता चिकनला आपल्या किती छान रंग आलाय. अगदी बघूनच चिकन खायची इच्छा झाली. आणि बघा चिकन जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. तर तुम्ही एकदा असं माझ्यासारखं चिकन बनवून बघा आणि मग कमेंट करून मला सांगा. तर तुम्हाला माझी आजची चिकनची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर 1 लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. 1 लाईक करायला विसरू नका. बघा किती मस्त चिकन बनलंय, बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.